नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळतच असेल की थोडी तब्येत माझी डाऊन आहे, सर्दी वगैरे झालेली आहे. तर आज आपण सातारला निघालो आहे. हो, कारण की शुभमच्या भावाचं लग्न आहे आणि आपण सातारा पण एक्सप्लोर करणार आहोत. तिकडे बरेच ठिकाणं आहेत, ते पण फिरणार आहोत जर पॉसिबल होत असेल तर. कारण की ऑफिसमधून आपल्याला फक्त 2 दिवसाची सुट्टी मिळालेली आहे म्हणून. तर इथून मी आता पवईला निघणार आहे आपल्या स्कूटीवरून आणि तिथून आपण बाबरच्या कारने जाणार आहोत, इकडून प्रवास करणार आहोत. तर चला तर निघूयात आपण इथून. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. जर तुम्हाला आमच्या मित्रांची मस्ती वगैरे आवडत असेल आणि माझे हे ब्लॉगिंग वगैरे आवडत असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक आणि कमेंट तर तुम्ही करूच शकता. तर निघूयात मग, चला तर. ऐसा कुछ तो हमारा लुक है अभी फिलहाल. आणि यस, इथून जरासा पोट आपलं वाढलेलं आहे थोडंफार, म्हणजे खूपच जास्त आता दिसतंय मला. डाएट वगैरे प्लॅन केलं पाहिजे असं मला वाटतं. आता फक्त एकच बॅग घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपले 2 शर्ट 2 पॅन्ट आहेत आणि हे जे मी कपडे घातलेले ते फक्त. तर हो, कसं दिसतंय मी एकदा नक्की सांगा तुम्ही. हे बघा, यू पब्लिक नमस्कार परत एकदा. तर मी पवईला येऊन पोचलोय आणि मुघलांच्या जातीला आपण भेटलेलो आहोत, उर्फ बाबर. बाबर हॅलो कर. बाबर हॅलो, नमस्कार कर. हा बोलो. तर ही आपण आज जसं की मी म्हटलेलं की थारने आपण प्रवास करणार. थार विषय गंभीर आहे, काय म्हणताय एकदम. तर काशी इकडे काहीतरी घ्यायला गेलाय, तो जसा येईल तसा आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात. तर नमस्कार, आपले ड्रायव्हर साहेब पण आलेले आहेत, उर्फ काशी विश्वनाथ काशीनाथला काय श्रीकांत आदित्य बाबर, तेच आदित्य श्रीकांत लाड. मजा आहे ना आता. सुंदरा मेरे पास अब बैठे. एक्सिलेटर नाही, काय नाही, निवांत आहे. तिकडं गाडीचा व्हिडिओ काढतो. आई जमली का वेळ. राम राम मंडळी, राम 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 राम, नमस्कार. तर आम्ही मुंबईवरनं काल दुपारी निघालेलो. किती वाजता? 3 वाजता. 3 वाजता निघालेलो. मग आम्हाला मुंबईमध्ये ट्रॅफिक गावलं, त्याच्यानंतर लोणावळ्यात गावलं, त्याच्यानंतर पुण्यात पण गावलं. मग अशा प्रकारे आम्ही प्रवास केला. तो पूर्ण आम्हाला ह्या गावात यायला 12 वाजले. बरोबर 12 वाजले. मग 12 वाजले. मग असं काय प्रवासामध्ये दाखवण्यासारखं होत नव्हतं. आलो काशीच्या गावात, आलो काशीच्या घरात आम्ही लोक झोपलो वरती तिकडं. माय मिस्टेक, श्रीकांतच्या घरी आलो आणि तिथे झोपलो आम्ही. आणि आता सकाळचे साधारण 8 वाजलेत. मी आणि बाबर दोघंजण उठलो आहे. आदित्य उर्फ आदित्य दोघंजण उठलो आहे आणि इथे शेकोटी घेतो आहे आम्ही. आणि जसं की तुम्ही गावचं वातावरण बघू शकता, इकडे बघा मस्त असं झालेलं आहे. डोक्यावरती सूर्य पण आलेले आणि जे गावची वाईब आहे ती एकदम खतरनाक आहे. तर इथून आपण आता
फ्रेश वगैरे होऊन आता शुभमच्या गावी जाणार आहोत. एक साधारण 12-1च्या दरम्यान आम्ही पोचू तिथे. सगळेजण उठतील आता, झोपलेत. आणि रात्री चिकन पार्टीसुद्धा झालेली आहे आमची. मस्त चिकन बनवलेलं पोरांनी. बघू आता अजून पुढं काय काय होतंय ते. ए उत्तर बाबा, खाली उत्तर. अरे मी करतो की अरे ठीक आहे ना. मग कुठं तिथे तुला बघू अक्षरं काय टाकायचं का? साताऱ्यात फिरवला काय माझ कसं कळ ना तुला. तुझी इच्छा काढला एवढं काय कशा फिरतो तिकडे. ए थांब एक थांब मिनिट ना. एक मिनिट थांब. खर्च करतो खर्चा प्रश्न नाही. ए, कशा गाव आहे, संबंध गाव आहे का यायचंय. खर्चाचा? गाव यायचंय. खर्च करतो. खर्चाचा फिरायचं संबंध आहे का फिरायचं इथे? कुठे? फिरायचं कुठे? तिकडे आहे. फिरायचं कुठे? फिरायचं कुठे याला माहितीये. लोकेशन दाखवणार तिथे आहे. फिरतो कुठं. तेच बोलतोय, लोकेशन दाखवणार आहे. खर्च कर. एक काम करू, भाऊकडनं 5,000 मागू माझ्या अकाउंट. कुठलं भाऊकडनं नको, तिचे 1,000 रुपये आहेत माझ्याकडे, तेच उधार पडले माझे. किती काय दिसायला एवढ्या तिथं. हॅलो मन. हेलो हेलो बस की. नेट बोल ना. इकडे पशा, बोल की. इकडे नाही. नमस्कार कर. माझं लय घेतलंय तू ब्लॉग घालाय तिकडं. बाबर वाक की. अरे नमस्कार तरी कर की मग. राम राम मंडळी. परत नीट. राम राम मंडळी. स्वागत आहे म्हण. स्वागत आहे तुमचं. यादव खानदानात लग्न आहे आता 3:30 वाजता. कृपया करून सगळ्यांनी यावं, नीट यावं. आता सध्या आम्ही यो यो काय टेम्पो आहे ना, या टेम्पोतनं जाणार आहे. भाऊनं थार आणलेली, पण थार आम्ही नवरदेवला दिली आहे. आणि इकडे एक बस पण आहे, पण त्याची इच्छा नाही. पण त्याच्यामध्ये आमची इच्छा नाही आहे. पण ह्यो आहे ना, जागीरदार त्याचे उचमळत आहेत. पोट भरलं. ए जिरली का. राम राम मंडळी. यावर टोपण लावलेला आहे तिच्यापर्यंत. अरे इथं टोपण लागतंय. जा की अरे मला तू इतकी द्या. मग. ए, का रे? बसलं जायचं होतं ना? 2 तास लागतील भरायला आम्ही. बसलं जायचं होतं ना. जेवली का? मागे जा, लाच लागल. हे हरतूड चिलबेडचे. ती काय झालं. किंग ऑलवेज किंग. शेवटी ट्रॅव्हल्स. कशात आलायस बाबा. मी ट्रॅव्हल्स मध्येच घेऊन आलो. चालली. टप्प्यात आले की कार्यक्रम करायला. 11:15 झालेले आहेत आणि आता आम्ही भारतासोबत निघालोय सकाळचे. आणि इकडे बाबर बसलाय, इकडे पशा बसलाय, आणि इकडं नवरदेवाचा भाऊ बसलाय, आणि वराती सोबत आम्ही निघालोय. बोल कर तुझी लाल कर कर. स्पेलिंग सांग. सांगितलं कशाची. स्पेलिंग मला सगळ्यांची येते, प्रोनाऊन्स करता येत नाही. येते पण. बोल 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 बोल. हा बोल मग. काय इंटेलेक्च्युअलची स्पेलिंग सांग. इंटेलेक्च्युअल. हा काय संबंध आहे का त्या वस्तूशी. मला कशाला बोलायचं. वस्तू नसती ती.
मला वाटलेलंच काय बोलणार? खरंच वस्तू नसते सांग की इंटेलेक्च्युअलची स्पेलिंग. तुला येत नाही इंग्लिश मिडियमवाला शिकायला पाहिजे होतं ना तू इंग्लिश मिडियमचा इंटेलेक्च्युअलची स्पेलिंग सांग. काय फायदा आहे शेवटी आमच्यावरच आलाय. मग स्पेलिंग आणि इंटेलेक्च्युअल बोलून दाखव. मला नाही बोलायचं बोल मला तोंड आलंय मला येत नाही बोल एकदा बोल बाबा. तू बोल ना इंटेलेक्च्युअल बस ना मग तू बोलला मी बोललो काय एकच आहे वस्तू असते ना इंटेलेक्च्युअल. वस्तू म्हणजे पांढरपुरी भेटते. वरती मग ती happy मग काय घेतल्यावर मग तात्पुरतं सुरू झालेच. नाही पुढे तात्पुरतं. तात्पुरतं अतिशय आल्यावर होतं पण आतिशला तुम्ही आधीच घेतलं ना ह्याच्या आधीच. हो मी सगळ्यात गाडी माझे पहिले आभार होणार होते नंतर आतिशवर आभार चालू झाले. नाही 1200 म्हणल्यावर म्हणलं 1200ला अजून 600 तर खर्च लागतील म्हणून नेमतच चहापत्ती देतोय तर दूध घ्यावा त्यात भागीदार होताच म्हणलं मला बी लागते म्हणलं बोल आम्ही भाजी घेत होतो ना, रस्सा बिस्सा चांगला भेटतो या त्याने टेस्ट बिस्ट करायला दिलं कालच गेलो तुला येडत काढून खोटं काय सांगायचं हे सांगत नाही आणि तिथं भूकच लागली बाथरूम बिथरूमला जाऊन आलो बघा मला अतिश ह्याच मटण खाल्लं का ह्याच खाल्लं इथं भूक लागली ह्यांच्या मटणात थाळ्या आल्यात मी चिकनची मागवली आणि ह्यानं पण चिकनची मागवली अतिश म्हणला कुठलं माग खवल्या माझा खवल्या मांजर खाल तुझ्या आवडलं तुझ्या खवल्यात का म्हणलं आलं नाही रे कशाला सांगायला मी काय म्हणलं त्याच्या आधी रडून आलता. त्याच्या बापानं दुकार उडवलं बस म्हणलं अरे कॉलनीतनं. अरे रिक्षात टाकून घेऊन आला. रिक्षात टाकून घेऊन आला. त्याचा बाप आणि त्याचा बाप कशाला बाथरूममध्ये माझ्या कापत बापाचं बसलेली नाव माहिती आहे काढलं? का? अरे बोल की रे. त्याचा बाबाला कुठनं तरी चाकू बिकू घेऊन पोत्यातलं बसलेली कापत बाथरूम मध्ये पर बाथरूम ला आतीच म्हणते बाबा बाथरूम बघायचं की लाल बळक करून टाकलंय. हॅलो घास